हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप यू ऑल आर डुईंग गुड. तर आज तारीख आहे 20 सप्टेंबर आणि सकाळचे वाजले 7:30. आणि आता मी कुठे आहे? आता मी आलो आहे माझ्या मामाच्या गावी, म्हणजेच कासूला आलो आहे. तर ॲक्च्युली आमचा प्लॅन होता अलिबागला जायचा. तर आम्ही काल रात्री फ्रायडे नाईटला सगळे ऑफिसवरून सुटून मग रात्री जसं निघालो आम्ही तिथून. आणि रात्री इथे कासूला यायला आम्हाला रात्रीचे 1:30 वाजले. तर आजीला सांगितलेलं की झोपून राहा, फक्त लाईट चालू ठेवा, आम्ही येतो. तर मला तसं गिल्ट वाटते की आजी पण आमच्यासाठी जागलेली. तर रात्री मग 1:30 वाजता आलो आणि बघा 2 बाईकवर आलो. बाईक आहे, एक स्कूटी आहे. ॲक्च्युली आम्ही अलिबागला जायचा प्लॅन आहे आमचा. तर अलिबागची रूम बुक केलेली आम्ही, पण आज चेक इन आहे त्याचं. पण मग जाऊया आपण रात्री, आजीला भेटूया. मग आम्ही रात्रीच कासूला आलो, 4 जण आहे आम्ही. आणि का प्लॅन झाला म्हणजे आमचा मित्र साईराज, तो जर्मनीवरून परत आला. आता त्याची सेमिस्टरमधून ब्रेक होता त्याचा. मग आलो, मग बोललो अलिबागला जाऊया. मग अलिबागचा प्लॅन आहे आमचा. काल एवढ्या रात्री जागून पण परत सकाळी आजी लवकर उठली, मला गरम पाणी करून दिलं, मी फ्रेश वगैरे झालं. आता परत नाश्ता करायला लागले. तिला बोललो आम्ही सकाळी लवकर जाणार आहे, तर परत आता पोह्याची तयारी करायला लागली. दाखवतो तुम्हाला. झोपलेत अजून मी. आता माझ्यासोबत साईराज पण उठला. आता मॅन बॅक फ्रॉम जर्मनी. येस. आणि आता हा उठलाय बघा, हा चालला आंघोळीला. लाईव्ह रेसिंगचा गेम खेळला दोघी. साईर आता पण ब्लॉग चालू आहे. आता सगळे उठून फ्रेश वगैरे झालेत, बसले आपले. आजीने काहीतरी बनवलं. काय पोहे करत बसले. नाश्ता नको तसंच जाशील जेवायला नाही बोलतो. डायरेक्ट जाऊ अलिबागला. माझे मग तसंच जाऊ, परत कुठे येऊ. इलेक्शन ऑफिस तेव्हा घाली सर. सर पोहे कसे? जर्मनीवरून आलाय भाई आपला. कुठे जायचं साईराज? पोहे खूप भारी बनवले एकदम. आता निघायचं आपल्याला अलिबागला. थोड्याच वेळात थोडं खाऊ जरा, लगेच निघू आपण. तर आज रात्री खूप मजा येणार देखील. संध्याकाळी बीच वरती पण बघू आपण पुढे काय. का नाही फिरायचं? जाऊ शकतो ना. आजी तुम्ही खावा ना. हा चालू आहे आतमध्ये. आतमध्ये टाईल्स वगैरे चालू. तुम्ही रात्री जागेच होते, बाहेर येऊन बसलेले का? गाडीवर येतो म्हणून मला टेन्शन नव्हतं. आम्ही आलो असतो बोललो ना. हा पाऊस नव्हता. मी पाऊस झाला त्यांचा कसा पावसाने मेहमान गेले आधी मग आलं. बंटी बंटी लगेच आला. घर मला सांग ते आईस काय पाहिजे. डिसेंबर मध्ये घर राहून जाईल. पुढच्या वर्षी लग्न करून लग्नाला भरपूर माणसं यायचं ना. गावाची आमच्या याचं गावीच ठेवूया आपण. इथे ठेवा ना. इथे ठेवूया ना, चालेल का? आलं तरी आपल्या इथे कशी जागा पण आहे ना जास्त मुंबई. आधी आता वेगळा वाटत असेल ना. मी गाडी नुस ठेवली मस्त दिसत. या हो हो साईराजची मम्मी यायचं मला करा, बाकी काय नाही. काकू ठीक आहे ना? काकू आहेत ना बरं? हो आता बरं आहे. त्याचे घाबरलो होतो आम्ही, लय घाबरत नव्हतं. आता मामाच्या घरी आलेलो. तर मोठी आई आहे इकडे, मोठी आजी. तर ती पूजा करत होती, मला टिका लावला तिथे. आता बरे वाटतं ना तुम्हाला? आता परत इकडे आलोय तर आपला बंटी आहे बघा.
काल पण मी आलो तेव्हा आज जागा होता, 1:30 वाजता आला. शेपट्या चालू होतात. वंटी काय बोलतो? वंटी आता निघायची वेळ झाली, सगळे तयार होऊन रेडी झालेत. हो हो बाईक बसल्यावर तिकडे फोन करावा ना. हां चला मग काळजी घ्या. हो. चला आता तयारी होऊन निघालो. आता डायरेक्ट जायचं आहे आपल्याला अलिबागला. अलिबागला आपण रूम बुक केली, तिकडे जायचं. आता गावातून बाहेर पडतो. ऋतिकला गाडी दिली आहे, ऋतिक गाडी चालवतोय. कुठला मागवलाय ज्यूस? ज्यूस पितोय काही, त्यांनी गाडी अशी चालवली ना की आता माझं ज्यूस 3 पायनॅपल ज्यूस मागवलेत, 1 लिंबू सरबत. अर्ध्या तासामध्ये पोहोचू, रूम मध्ये चेकिंग करू, मग आपण तिकडे भेटू लगेच. आता आम्ही रूमवर आलोय. तर ही रूम साईराजने बुक केली. तर ही प्रॉपर्टी अशी आहे ना, तुम्हाला दाखवतो मी की एवढी एक यंग मुलगा आहे, त्यांनी असं कोणाची दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे, त्यांनी असं रेंटवर घेऊन ती सजवून मग त्यांनी असं स्टेसाठी देतो तो. तर एवढी एस्थेटिकली प्लेझेंट बनवली आहे ना, माझ्या पाठी बघूच असाल. हे बघा सगळं त्यांनी पूर्ण एस्थेटिक आहे, पूर्ण दाखवतो मी तुम्हाला. अशी रूम आहे याची. ही तर तुम्हाला फक्त रूम दाखवली. रूम एवढी एस्थेटिक आहे ना, ह्याच्यापेक्षा जास्त एस्थेटिक ह्याचं गॅलरी आहे, जिथे आपण रात्रीचं तर अजून माहोल होणार. इकडे दाखवतो बघा. हे असं एक्झिट आहे, इथून एक्झिट होतोय आपण. एक्झिटला पण त्यांनी मस्त असं करून ठेवलंय. इथे वॉशरूम आणि टॉयलेट आहे, कॉमन आहे ते. आणि गॅलरी बघा, इथे झाडं लावलीत खूप. बघा इथे सुमित भाई बसलाय आपला झोका घेत. आणि अशी गॅलरी आहे इकडे. हे बघा अशी गॅलरी आहे. इथे आपला साईराज बसलाय. अशी मस्त लाइटिंग बघा, रात्री तर अजून भारी वाटेल ते. बघा वरती पण बघा. इथे रात्री आपण बसणार, माहोल बनेल इथे आपला, गाणी बिनी लावून. तुला आवडली की नाही प्रॉपर्टी? हा भाई प्रॉपर्टी तर सगळ्यांना आवडली. सायराज कुठून भेटली प्रॉपर्टी? म्हणजे मी लय दिवसापासून बघतो आपल्या booking.com वरती. बाकीच्या प्रॉपर्टी सगळे म्हणजे ती 3800 लय महाग होते. तर मी चेक केली, जरा स्वस्तात भेटली मला. पण प्रॉपर्टी बघितली आणि थोडं कसं आपल्याला विलेज टाईप मध्ये भेटतंय सगळं, तर मग बुक करून टाकली लगेच. तरी कितीला भेटली? वन डे आपल्याला तरी 2400ला पडली दोघांचं. आधी आम्ही आलो बाहेरून, जरा आम्हाला वेगळं वाटलं, सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. पण जसं आतमध्ये आलो तर माहोलच वेगळा होता. आणि निघालोय रूम मधून, काहीतरी खाऊन येऊया. जेवायचा टाइम झाला आपला. मी जेवायला आलो प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. हॉटेल सुरुचीमध्ये आलो. आज शनिवार आहे तर आम्ही प्युअर व्हेज आहे. सुमित आणि ऋतिक प्युअर व्हेज. सायराज आज प्युअर व्हेज आपल्यासाठी झालेला आहे. तो असा शनिवारी खातो. बसले काय मी नॉनव्हेज, तिघं व्हेज आहेत. तर मी बोलले एकट्यासाठी कुठे परत वेगळ्या रेस्टॉरंट. काय ऑर्डर दिली सांग? आता ऑर्डर दिली आपण पनीर टिक्का मसाला आणि एक व्हेज कोल्हापुरी आणि रोटी नाही, चपाती खातो. इट इज व्हेरी हेल्दी. का निघाली ते ट्रिप निघाली? कारण की मी 2 महिन्यासाठी आलोय. सुट्टी परत कधी येईल माहिती नाही. मुलं चला जाऊया. आणि ओंकारला मी भेटलो नव्हतो, मध्ये आजारी होता तो. ते दोघं भेटले होते, पूजेला आले होते, पण ओंकार आजारी असल्यामुळे त्यामुळे बोललो भेटू, एक गेट टुगेदर करू. सर्वात पहिला ब्लॉग बनवलेला तेव्हा याच चौघं होते. आपण खूप आधीपासून जेव्हा डिप्लोमा होतं तेव्हापासून आम्ही एकत्र असेल आणि असंच मध्ये मध्ये येत राहतो. साईराजच भेटत नव्हता आपल्याला. आता तो जर्मनीला होता म्हणून आता तो आला 1-2 महिन्यासाठी. मग बोललो जाऊन येऊया अलिबागला. मी अशीच आधीची क्लिप टाकेन एक. असेच चौघं बसलेलो अलिबागच्या हॉटेलमध्ये. तिथे चायनीज तेव्हा चिकन चिल्ली राईस आपले फेवरेट डिश. चिकन चिली राईस तेव्हा मी पण खायचो. 2018ला. ती आता क्लिप टाकेन, त्याच्यात बघा सगळे असेच होतं चौघं जण. आता जंक फूड अवॉइड करतो. आता भाई फक्त हेल्दी. म्हणजे आम्ही हेल्दी खातो याचं नाही माहिती. काय पण कोण घेते बघा. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला म्हणून तिथे बाहेर काही नाही. कसला राईस रे?
जेवण आले आपलं, जेवायला बसलोय. लय भूक लागली. मस्तपैकी जेवण झाल्यावर आम्ही इथे आलोय आता नागाव बीचच्या इथे, आणि इथे पाठी फोटोशूट चाललाय बघा. असा नागाव बीच आहे. खूप आधी एक बनवलेला व्हिडिओ 2018ला, तो रिक्रिएट करायचा आता व्हिडिओ. त्याच्यात साईराज, मी आणि ऋतिक होतो आणि सुमित आमचा व्हिडिओ काढत होता. तोच व्हिडिओ आता काढायचा आहे आपल्याला. आता घरी गेलेलो, परत चेंज करून आता परत त्या जिथे रूम आहे ना आपली, तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर अक्षी बीच म्हणून आहे. तर या अक्षी बीचवर आलोय आणि आपण एक बॉल घेतलाय बघा. 2 नवीन विकत शॉर्ट्स घेतले. ते शॉर्ट्स आणायचं विसरलेलो. 225 रुपये शॉर्ट्स. आणि ती पण हा पर मुलगी जर ब्लॉग बघत असेल तर बघा, त्यांचा फेवरेट कलर मी घातलाय. आवाज येत असेल का नाही माहिती नाही, हवा खूप आहे इकडे. आता बघूया, क्रिकेट खेळूया नाही तर कॅच खेळूया. आमचं खेळून झालंय. आम्ही बॅट बॉल खेळतो, तुम्हाला दाखवतो पण एक शॉट. आता आम्ही भिजायला चाललोय. तयार? भैया. ओहो, हा दुसरा मेंबर. आता हे लोकांनी फुल टी शर्ट काढले भाई. बॉडी बघा, ओमकार भाईची बॉडी भाई खतरनाक. फुल सगळे रेडी, एकदम सगळे रेडी, फुल रेडी पोझिशन एकदम भाई. हे लोक, मला थोडी भीती वाटते पाण्यामध्ये यायला, पण आता बघू काय सीन. चला 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 भाई. आलो गाईज. मी थोडी रिस्क घेतली, यांच्यासाठीच रिस्क घेतली आणि आपला फोन आणलाय. थोडासा भिजलाय माझा, ठीक आहे. आता काय मित्रांसाठी करावं लागतंय. आता काय करताय तुम्ही? हा चला, 1 2 3 चला. हा हारलेला आहे. मॅरेथॉन मध्ये जितला, आपण स्विमिंग मध्ये हारला. काय माहिती काय. आता बॉल टाकतोय, बघू कोण कॅच पकडतोय. चला बघू शकता. आता आम्ही पाण्यात खेळत होतो. पाण्यात खेळता खेळता आता सनसेट झालाय. सनसेट बघा माझ्या पाठी काय मस्त झालाय, खतरनाक. पूर्ण थकलो पाण्यात खेळून. बॉलने खेळत होतो. ही पोरं बघा अजून तिकडेच आहेत. सनसेट बघा, मजा आली भाई, मजा आली. वर थे भाई, मित्रांसोबत ये ना असं कुठल्या बीचवर, तर तुमच्या फेवरेट प्लेसमध्ये. ते 4 मित्र पाहिजे तुमच्याकडे, बस. दिस इज लाईफ भाई. अशी मजा करायला भेटला म्हणजे असा व्ह्यू आहे पाठी, असे 4 मित्र सोबत. अजून काय पाहिजे लाईफ मध्ये भाई. वर कष्ट करतो, काम करतो लाईफ एन्जॉय करण्यासाठी. दिस इज वॉट वी लिव्ह फॉर. फॉर एव्हर ग्रेटफुल टू गॉड अँड फॅमिली. भाई काय मजा आली ना, खूप मजा आली भाई. पाठी सनसेट बघा काय खतरनाक झालाय. अशी भाई वर्थ वाटते ट्रिप. म्हणजे असा एवढा पण काम करतो, एक विकेंड भेटतो भाई. आता शनिवार रविवार आणि विकेंड भेटतो, पण जुन्या मित्रांसोबत वेगळी मजा आहे. हा, असे 4 मित्र पाहिजेत भाई सोबतचे. जेव्हा बोलतील तेव्हा फ्री असेल एखादा विकेंड निघून यायचं भाई. आता भाई आपला जाणार जर्मनीला. आता मी परत कधी येतो काय माहिती. परत बघू. खाऊ लय भूक लागली. हा, आता रूमला जाण्याच्या आधी काहीतरी खाऊया, मग रूमवर जाऊया, मग जेवायला पण जायचं संध्याकाळी. चला भाई, वर्थ इट झालं. जाऊया आता रूमवर. आता बीचवरून आम्ही जस्ट रूम मध्ये आलो आणि फ्रेश वगैरे झाला, अंघोळ वगैरे करून आता सगळे गॅलरीत बसलेत. रात्रीचा व्ह्यू दाखवतो, काय मस्त व्ह्यू आहे तिथे, दाखवतो बघा. अशी एक्झिट होती आपल्या रूमची. रात्रीचा व्ह्यू बघा, इथे कसली लाइटिंग लावून काय मस्त वाटतंय बघा. मेहफिल बसणार आहे आपली इथे. आता सगळ्यांनी आपल्या बॉटल घेतल्यात, रिओ बॉटल. रिओ पियायचे भाई आज. मेहफिल बसणार आहे, ब्लूटूथ स्पीकर आहे. लाइटिंग बघा काय भारी आहे इथे. आणि इथे आपले हे पण आलंय क्रिस्पी चिकन क्रिस्पी भाई. आज चिकन सगळी क्रिस्पी व्यवस्था. सॉरी, चिकन क्रिस्पी नाही, व्हेज क्रिस्पी आणि पनीर क्रिस्पी आहे मला बघा. चिकन क्रिस्पी माझ्या मनातलं नको बोलू. मी खातो शनिवारी, पण तुमच्यासाठी व्हेज खातोय बघा. लिहिलेलं आहे ते. हे बघून मी घाबरलो होतो हा जरा. भाई, हे बघून सायराज घाबरला.
ठेवलंय, पण मला ते बघून थोडं नेगेटिव्ह वाटलं. बस थोडं काहीतरी पास्ट सीन्स आहेत माझे, त्यामुळे थोडं आहे मला जरा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे डे 2 म्हणजे संडे आणि आता सकाळचे वाजलेत 9. काल तर आम्ही जसं बीचवरून रूमवर आलो तर त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मग रात्री तर आमची इथेच महफिल बसलेली. रात्री मस्त गाणे बिणे लावून बसलेलो आम्ही. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत इथेच होतो आम्ही गॅलरीत. आणि आत्ताशी ही लोक उठले तर मी सकाळी 7ला उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन झालो आणि असं मस्त व्ह्यू घेत बसलेलो गॅलरीत. तर कसं रात्रभर पाऊस पडतोय तर पावसामध्ये इथेच आम्ही काल बसलेलो रात्रभर. त्यामुळे ना रात्रभर पाऊस होता इथे. काय रे किती वाजता उठणार होता? सायरन मला बोलला की 8 वाजता उठवायला. 8 वाजता उठवला तर झोपला. काय बोलत होता? का नाही उठला सकाळी? 5 वाजता उठलो होतो मी, पण कोण उठला नाही. म्हणलं लवकर जाऊ, आता पाऊस पण येतो तर काय माहिती. चेकआउट किती वाजता आहे आपला? चेकआउट आहे 11 वाजता. 11 वाजता. बघूया आता किती गेलाय. 15 मिनिटात आवडतो काही. बघा टाइम बघा, आता तुम्हाला दाखवतो. हे बघा 9:05 9:25 ला मी आवडणार. बघूया आता लगेच. टाइम चालू झाला. गाईज आता 9:25 झालेले आहेत आणि हा बघा साईराज रेडी झाले बघा. हा रेडी नाही झाला, याने काही कपडे नाही घातले, पण मी रेडी. मी असा देणार आहे शब्द पाहायला. टाइमवर रेडी झालाय. जाऊन पाणी टाकून आला. नाही नीट आंघोळ केली मी. ऍक्च्युली मला व्हिडिओ वर आला होता, तरी पण मी 5 मिनिटात झालो. पण काय मेंबर असतात आपल्याला, त्याच्यामुळे लेट होतो. आता एकदम लेट उठला तो आता गेला. काय कोण? म्हणजे आम्ही तिघे इथं आहे, पण तुम्ही ओळखा कोण. बघूया लवकर सगळे रेडी झाले पाहिजे, निघाले पाहिजे. आता बॅग पॅक चालू आहे आपल्या इथे, सामान वगैरे तर ठेवून द्यायचं आहे. आता बघा सगळ्यांचं फ्रेश होऊन सगळे आता रेडी झालेत आणि फोटोशूट चाललाय यांचा. गाईज तुम्ही चेक करू शकता, मी पहिला फोटो काढला बघा. डायरेक्ट पोस्ट वाटते ना अशी. तर तसं कसं असतं मॉडर्न, माझ्या आतूनच माहिती की पोस्ट मी दिली पाहिजे. खतरनाक फोटोशूट बाई. येस गाईज तसे फोटो कारण आहे मला फक्त इथे बसायचंय. अरे खाली भिजलंय ते पावसामुळे, पॅन्ट ओली होणार आहे तुझी. नाही सकाळचा व्ह्यू बघा बाहेरचा बाई. पाय विंचर एक तर टांगा. चला आता सकाळचे वाजले 10:30 आणि आता आम्ही असं बघा रेनकोट घालूनच जातोय कारण पाऊस आहे. तर रूम चेकआउट करतोय. पहिलं नाही ना एकदा चेक करतो. सामान काय राहिला नाहीये. मला आता चेकआउट करायला टाइम झालाय. 10:30 वाजलेत. आणि मी कोलगेट तिकडेच सोडलंय का, कारण की समजा कोण नंतर आलं तर मी नसेल आणलं तर त्यांना युज करायला. कोलगेट घेऊन आलाय. दुसरा पाऊस आहे पण मी खाली काय घातला नाही, काही भिजणार आहे. पाऊस नाही पडत गाई. मी जर्मनीत असतो तिथे पाऊस नाही, फक्त स्नो. बर्फ पडतो ना तिकडे. बर्फ पडतो. आता पावसाची मजा घेतोय इंडियात येऊन. चला ऑल सेट. ही लोक पण रेनकोट घालून रेडी आहे. एक दिवा आपल्याकडे. आता आम्ही हायवेच्या मध्ये आलोय हॉटेलमध्ये. मिसळ पाव खायला वराडी मिसळ. वराडी मिसळ मेन्यू बघू शकता. पण आता काय मागवलं आपण? एक दही मिसळ मागवला, 2 वराडी स्पेशल आणि मी मिसळपाव खात नाही म्हणून पावभाजी मागवले. आली आपली स्पेशल दही मिसळ. एक आहे स्पेशल 2 मिसळ बाकी. हे बघा मिसळ कशी खायची तुम्हाला सांगतो. दही सोबत खायची. दही घ्यायची आधी आणि डायजेशनला चांगलं असतं. फक्त मिसळ घेतली ना मग ॲसिडिटी होते. मग दही त्याला बॅलन्स आउट करतो. दही मिक्स केली अशी. लिंबू मेन आहे. लिंबू न इकडे दाखव पाहिजे. भारी आहे. चांगली टेस्ट. खाऊन बघ. तरी रेट काय देशील तू, म्हणजे 10 आउट ऑफ? 8.5. ओके. तुम्ही पण या ट्राय करा वराडी मिसळ. खाऊन बघ समीर कशी आहे. आपली ऑर्डर आली. जसं ओंकार बोला लिंबू मेन. सुमित भाई आता टेस्ट सांगणार आहे कशी पावभाजी. काय चांगले. कितीला पावभाजी होती? 95. आणि हे 95 माझी 105. कसे सायरा चांगले ना. मी थोड्या वेळापूर्वी बोललो ना दही का खायची मिसळ सोबत, तिकडे लिहिलंय पण एक्सप्लेनेशन. पॉज करून वाचा आता ते काय लिहिलंय. तर ऑलमोस्ट झालंय आमचं काम.
आता कॉफी आले, ऋतिकने चहाच मागवलाय. आणि काहीच आम्ही एक गोष्ट नोटीस केली, प्लेट पण ह्याचे आहेत आपले, काय म्हणतात तुम्हाला, मातीच्या प्लेट्स होत्या या. संपला आता सगळ्यांचा, मस्त वाटली. आता कॉफी प्यायची. आय होप पण मातीचं पाहिजे. हे बघा, हे होतं मिसळ खाऊन इथून निघालो आता. गणपती बाप्पा मोरया. डायरेक्ट मुंबईला आपल्याला. आणि गाईज मी सेफ ड्रायव्हर, मी पळवणार नाही. हे लोक पुढे गेले तरी मी आरामातच चालू आहे. हॅलो, आता दुपारचे 1 वाजलेत आणि आता आपण हायवेच्या मध्ये थांबलोय. कारण ह्या दोघांना आपण इथूनच बाय बोलतोय, कारण आम्ही आरामात गाडी चालवतोय. साईराज आणि मी आरामात गाडी चालवतोय. यांना थोडं लेट होईल जायला घरी. तुम्ही त्यांना इथेच बाय बोलून जाऊया. थोडं लांब जायचं. बाय गाईज, थोडं लांब जायचंय. भेटूया बाई. चल बाय, पोचून कॉल करा. आरामात जावा. चलो बाय. ती लोक निघाली, आता आपण पण निघूया. साईराज चालवते आपली गाडी. एकदम आरामात जाणार आहे. त्यांना थोडी हा, त्यांच्या गाडीत आपली ना गावावरून पपई आणलेला, ते ठेवलेला, तो देत होता. त्यांना बोललो घेऊन जावा, त्या दोघांना दिली. तर आपण निघूया. चला मुंबईला जायला आरामात.